आपल्याकडे या आपल्या कार्यक्रमामध्ये अनेक नामवंत व्यक्ती येणार आहेत. त्यांच्या आयुष्यात कुठले खडे आले किंवा त्यांनी किती खडे मारले हे पण त्यांच्याकडूनच ऐकणार आहोत, किंवा त्यांच्यामुळे किती लोकांनी आपल्या कानाला खडे लावले हेही आपल्याला दिसेल. आजचा जो आपला पाहुणा कलाकार आहे त्याचा आम्ही कुंडलीचा अभ्यास केला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की त्या कलाकारावरती प्लुटो या ग्रहाचा प्रभाव आहे. आता प्लुटोचं वैशिष्ट्य काय की प्लुटो हा खूप दूर आहे पृथ्वीपासून आणि सूर्यापासूनही. त्यामुळे सूर्याची किरणं तिथे पोहोचायला खूप वेळ लागतो. आपला हा जो कलाकार आहे ना त्याच्या अंगावरही सूर्याची किरणं पोचायला खूप वेळ लागतो. त्यामुळे तो खूप उशिरा उठतो. प्लुटो हा जो आहे ना त्याचं उपद्रव मूल्य अत्यंत शून्य आहे. आपल्या या कलाकाराचं उपद्रव मूल्य सुद्धा शून्य आहे. म्हणजे त्याचं कोणाशी कधी भांडण झालेलं ऐकिवत नाही किंवा त्याच्याशी कोणतरी भांडलंय असंही ऐकिवत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो प्लुटो ग्रह आहे ना हा सूर्याभोवती एक फेरी मारायला खूप वर्ष घेतो. संथपणे शांतपणे. हा आजचा जो कलाकार आहे ना तो असाच आहे संथ. त्याला कसलीही घाई नसते. आणि या प्लुटोला 4 किंवा 5 चंद्र असतात. पण आजचा आपला जो कलाकार आहे त्याच्या नावातच एक चंद्र आहे. तो या 5-4 चंद्रांना भारी आहे. तर कोण आहे कलाकार? त्याचं नाव आहे भालचंद्र कदम उर्फ भाऊ कदम. एकदम चल भाऊ कदम स्पेशल लव. अर्बनात माझ्या आली साधी तळ भावना किती आलो न राहू आता चल गप्पल हो बोना. बक्तरी गोडीत लक्झरी गाडीत आलो या माहोडा. बक्तरी गोडीत लक्झरी गाडीत आलो या माहोडा. बेबी ब्रिंग इट ऑन डार्लिंग नाला ब्रिंग इट ऑन. काय करणार? चहा कॉफी? चहाची वेळ नाहीये त्यामुळे अच्छा. तुम्ही फक्त पाणी द्या, बाकी सोय मी केली. गरम पाणी द्या, ग्रीन टी घेतो ना. हा तर भाऊ तुमच्या अभिनय गुणांबद्दल खूप ऐकलंय आम्ही. अनेक वर्ष ऐकलंय. तुमच्या एका गुणाबद्दल आम्ही तितकंच ऐकलंय ते म्हणजे झोप. पण म्हणजे मग साधारण तुम्ही किती वाजता झोपता आणि किती वाजता उठता? मी सकाळी 10:30ला उठतो. सूर्योदय झाला की लगेच. सकाळी 10:30 वाजता सूर्योदय झाला की? हो सूर्योदय 10:30 वाजता होतो? हो. माझ्या समोर एक टॉवर आहे तिथून मला सूर्य 10:30लाच दिसतो. त्यामुळे पटकन 10:30ला. तुम्हाला अनेक गोष्टींचा कंटाळा आहे? हां, कंटाळापायी आळस, आळसापायी झोप, किंवा मध्ये कंटाळ्यानंतर आळस टाळून डायरेक्ट झोप. हो तसं होतच. म्हणजे बघूया ना तुम्हाला कशाचा कंटाळा होता ते तुमच्या घरच्यांकडूनच ऐकूया. बघा तो 8वीला गेला ना, पहिलीपासून 8वी पण म्हणजे त्याला भरवायलाच लागायचं. तो जेवायचाच नाही. मी काही त्याला करा पण तो काहीतरी बहाणं सांगायचा. मला असं होतंय, माझ्या हाताला हे झालंय ते असं करायचा तो. मग आता मी तर हाताला खाणार कसं, जाऊ दे भरूया. मी भरवायची त्याला 8वीला जाईपर्यंत, पहिलीपासून 8वीला जाईपर्यंत त्याला भरवायचे. जेवण जगातला प्रत्येक माणूस जेवतो आणि त्याचाच कंटाळा? नाही मला अजून काय भाऊ आहे? नाही त्यावेळी. आणि 8वी पर्यंत 8वीत काय काय करतात लोक? कुणाच्या हातून जेवतात? हाक मारा आईला. हाक मारा आईला. आईला हा मोठ्याने हाक मारा. हाक मारायची की आई भाऊ आई. अरे आता काय ते खरं खोटं होऊन जाऊ दे. कितवी पर्यंत म्हणाला तुम्ही हात जेवायचं नाही? 8वी पर्यंत. 8वी पर्यंत. मग आता कोणाच्या हाताने जेवतो? आणि काय फार घाईनी जेवायचं का? हा घाईने म्हणजे तो माझं पाणी संध्याकाळी शाळेतून आला ना ते पाणी यायचं आमचं. बीपीटीला होतो आम्ही 6 वाजता.
मग हा यायचा शाळेतून आणि जेवण दुपारी जायचं, शाळेत भूक लागायची, परत घरी आला की संध्याकाळी पण जेवायचं. मग म्हणायचं मी जेवणार नाही, तूच भरव मला. मग ते आमच्याकडे पाणी यायचं संध्याकाळी, मग ते नळ बंद करून मेला भरवायला बसायचे, कारण हा उपाशीच आहे ना, जे काम होईपर्यंत असंच बसून राहायचं, हात नाही लावायचा तो जेवणाला. मग भूक लागलेली असली तरी वडील सांगायचे भरवू नको त्याला, तसाच राहू दे, काय भरवूच नको. पण मग तुम्हाला किती मुलं एकंदरीत? 3 मुलं आहेत. मग त्यातली हाताने जेवणारी किती होती? त्यांना कुणालाच नाही मी. हा एकटाच मग. आणि सगळ्यात मोठे? हो. तर मग वडिलांचा धाक बी होता की नाही? वडिलांचा हा भरपूर पुष्कळ मार खाल्लाय वडिलांचा त्याने. अभ्यास करायचा, अभ्यासामुळे. आईच्यातनं जेवायचं आणि वडिलांच्यातनं काय ते जरा सांगा बरं नीट, काय ते होऊन जाऊन दे. अभ्यासाचा कंटाळाच मला. शाळा नको, मित्र खेळ हवे. जास्त. खेळ हो. तेव्हा तो व्हिडिओ असायचा ना आपला VCR बघा, कॅसेट लागायची, त्याची आवड खूप होती, ती पिक्चर बघायची. तर एका मित्राला मी तो त्या ऑर्डर घ्यायचा त्या व्हिडिओच्या, तर त्याच्यावरून मैत्री केली, कारण पिक्चर बघायला मिळतील 3 ते सुद्धा एका रात्रीत. आणि पैसे नाही द्यायचं, पैसे फक्त तेव्हा 1 रुपया. एक रुपया, बाहेर टीव्ही असायची ना, टीव्हीवर बघायला. ते टीव्हीचं झालं. दूरदर्शनचा लोगो यायचा ना, तिथून ते संपेपर्यंत, उद्या भेटूयापर्यंत. काय 3-3.5 तास? 1 रुपयात. 1 रुपयात. हो. तर ते एकदा शाळेत गेलो नाही, लेट, तो पिक्चर बघत बसलो होतो आणि वडील जेवायला घरी आले होते आणि त्यांनी विचारलं कुठे होता, सांगितलं की पिक्चर बघायला. कुठे गेलाय तो? आईला पाठवलं, आई तिकडे आली, मला बोलवलं खाली. म्हटलं चल आता वडील आले, त्यांना काय ते सांग. तर मी येत होतो, वरती चाललो होतो, तेवढ्यात वडील खालीच होते उभे बिल्डिंगच्या. तिथेच चप्पल काढली आणि असा धुतलाय. मी पळत मग घरी डायरेक्ट आईजवळ. कानाला खडा लावा असं वाटलं नाही? चप्पल असा मार पडेल वगैरे कधी? म्हणजे ते तर झालंच, पण एवढं ते वेड होतं ना की त्याच्याशिवाय करमायचं नाही. कदाचित तेच वेड या क्षेत्राकडे. पण मार खूप खायचो अभ्यास करताना, मार खायचो. मग त्यांनी म्हणजे आता मी अभ्यास करतोय समजा, माझं लक्ष अर्ध इकडेच, आता पडेल म्हणून पट्टीकडे. तर त्याने अशी जरी केली तरी उगाच घाबरायचे मी. ते उगाच खाजवायला हात करायचे. अच्छा, म्हणजे तुम्ही जे तुमच्या अभिनयामध्ये पटकन असे करता, ते तिथे कुठेतरी आहे वाटतं. पण त्या भीतीमुळे मी कॉलेज झालं, शाळा झाली, नाही तर ती झालं नसतं. आणि वडिलांच्या खरं तर धाकामुळे. तरी सुद्धा घरातला एक मोठा मुलगा म्हणून तुम्ही जबाबदारी घेतलीच असेल ना कायम घराची? तेव्हा नव्हती घेतली, म्हणजे जेव्हा कॉलनीत, कारण मला व्यवस्थित 2 टाईम मिळत होतं. मी याच्यातच होतो की का दुनियादारी नाही माहिती त्यावेळी, हे कसं येईल, कारण कॉन्फिडन्स नव्हता माझ्यात तेव्हा, की घाबरायचो बोलायला कोणाकडे. पण आम्हाला असं कळलं की तुमचा इंग्रजीचा क्लास होता. इंग्रजीचा क्लास म्हणजे हा असा, म्हणजे हा विनोदी क्लास असेल तर. अहो नाही, हसू नका, आम्हाला पक्की माहिती आहे की तुमचा एक स्वतःचा उत्तम चालणारा इंग्रजीचा क्लास होता. तो क्लास जोरात चाललेला होता आणि तरी ते सगळं सोडून या नाटकासारख्या, ज्याच्यामध्ये काही कशाची शाश्वत नाही, अशा व्यवसायात तुम्ही उडी घेतली. मी जायचो शिकवायला. म्हणजेच क्लास ना. मग तुम्ही कोणाला शिकवायचं? असं विद्यार्थ्यांना शिकवलंय खूप, आणि घरी तर आता बायकोला पण शिकवायचो मी आधी. म्हणजे ती तुमची विद्यार्थिनी होती ना. म्हणजे त्या एका विद्यार्थिनीसाठी तुम्ही अख्खा कोचिंग क्लास चालवत होतात. मग नंतर तो बंद केला. बंद झाला. एखादं रोमॅन्टिक गाणं बिणं काय असं शिकवलं का? शाळेचा अभ्यास शिकवलात का? काय काय नेमकं शिकवलं काय? ती 10वीला होती त्यावेळी आणि मी शिकवायला जायचो तेव्हा. म्हणजे मी काय, मित्र सुद्धा आम्ही एकत्र जायचो तिकडे. शिकवता तिला, मला ती म्हणजे ते वेगळं कारण आहे त्याला खरं तर. ते आता मला सुरुवात कशी करू असं आहे. बरं, सुरुवात नंतर करू आपण, सिनेमासारखं करू आधीचं, मग नंतर फ्लॅशबॅक मध्ये वगैरे सांगू. एखादं गाणं म्हणून दाखवा तिच्यासाठी. तू धार है नदिया की, क्या बात है. मैं तेरा किनारा हूँ, तू मेरा सहारा है, मैं तेरा सहारा हूँ, आँखों में समंदर है, आशाओं का पानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी
प्यार का नगमा है और जो वाव. कसं काय वाटलं बायकोला एकदम बघून? नाही सर पण धक्केच आहेत मला. म्हणजे कारण इतके तुम्ही बिझी असता की घरचे कधीतरीच भेटत असेल नाही. हो बरं एक मिनिट पुढचं सांगण्यात येईल मला. तुम्हाला विचारते, त्यांनी शिकवलेलं एक वाक्य तरी मला सांगा. नाही तिला मी 10वीला ती एकदा उडाली होती तर ती सोडून देत होती शिक्षण. म्हटलं नको नको तसं नको करू, तू परत शिक. मी तेव्हा ते एवढं काही कमवत पण नव्हतं, पण म्हटलं मी करतो खर्च, तू शिक, तू शिक्षण पूर्ण कर. ती जॉबला सुद्धा जायची आणि मग त्यातून हे सगळं शिक्षण वगैरे म्हटलं कर काय ते, पण मी तुला शिकवेन याची जबाबदारी माझी. पण चांगलं शिकवायचे. छान शिकवायचे. हो आणि तिला मारलंय सुद्धा पट्टीने मी त्यांनी. अभ्यास. हो कारण मी मार खाल्लाय तर बोललो तुला. अच्छा म्हणजे म्हणून पुढे चालू राहिलं पाहिजे म्हणून. तुमचं शिकवणी चालू होती बरोबर. असा कुठला मुद्दा किंवा असा क्षण आला की ज्या क्षणी तुम्हाला वाटलं की नाही आपण शिक्षणाचं सगळं ठीक आहे की प्रपोज करावं? मला सतत वाटायचं की अशी मुलगी हवी घरी. कारण ही मला आवडली का, कारण ही कधीच घरात गेल्यानंतर बाहेरच्या ह्याच्यात नसायची, किचनमध्येच ती बसलेली असायची. म्हणजे जे असतं ना की उगाचच आपल्या जमतात बाहेर ह्या सगळ्यांसमोर, ते मला आवडायचं नाही. आणि तशी मुलगी ती होती. आणि म्हणून मी म्हटलं की नाही हिला आपण प्रपोज करूया. हा नाही काहीतरी एक उत्तर. तुम्ही ज्या क्षणी विचारलं, हं. जनरली जेव्हा आपण असं विचारतो ना तेव्हा इथून असं एक थंड असा बर्फाची लादी अशी जाते असं वाटतं आणि मागून असं काहीतरी गरम असं इथपर्यंत येतं. तर तुम्हाला त्यावेळेला किती टक्के खात्री होती? 50-50 होती, पण त्यातही मला नाही 60-40 धरा. अचानक? हो म्हणजे 60 हो आणि 49. हां हां. मग तुम्ही लगेच हो नाही म्हणाल? नाही नाही, मी म्हटलं 2 दिवस थांबते, म्हणजे 2 दिवस. दिवसांनी सांगते असं म्हटलं. मग मी घरी विचारलं. 60, 40, 30, 60, 90 हे सगळे हो, आपले हे असतात तेव्हापासूनच म्हणजे. नेमकं का हो म्हणावं असं वाटलं तुम्हाला? यांच्या स्वभावामुळे. यांच्या स्वभाव म्हणजे स्वभाव खूप चांगला होता, प्रेमळ स्वभाव होता. यांच्या मैत्रिणींच्या काही आठवणी आहेत का? मैत्रीण एक पण नाही. असले तरी मला सांगतात. यांची एकही मैत्रीण नव्हती का? नाही. चतुर पुरुषांची कमी नाही जगात. तुम्ही इथं काही बोलत नाही पण त्या काय बोलल्यात जर ऐकू. शॉपिंगसाठी आम्ही यांना कधी पाठवणार नाही, कारण का जी 6,000ची वस्तू 5,000ची वस्तू जी असते ती घरी घेऊन येतात. त्यांना वाटतं आम्ही खुश हो, आणि ती आम्हाला कपड्यांचा अनुभव असल्यामुळे आम्हाला जाणवतं की हे 500-600चं आहे. तर ह्यांना वाटतं नाही चांगला दुकान आहे म्हणजे चांगलं असेल. आणि त्याच्यामुळे आम्ही काय करतो, त्यांचे कपडे सुद्धा आम्ही आत्तापर्यंत चप्पल पण आणि कपडे पण त्यांना बाहेर जायचं असेल तरी पण आम्हीच घेतो. म्हणून कानाला खडा की तुम्ही शॉपिंग अजिबात करू नका. माझ्या मैत्रिणी हनीमूनला जायच्या किंवा काय नवीन लग्न झालं तर असं माझी जशी इतर मुलींची इच्छा असते तशी माझी होती, पण आम्हाला ते शक्य नाही झालं. ह्यांनी कधी ते मनावर घेतलंच नाही की हनीमूनला जावं. जेव्हा स्वतः कमवायला लागले तेव्हा मग मुलं झाली. म्हणजे मला असं कधी त्यांनी पर्सनल वेळ नाही दिला. आत्तापर्यंत 18 वर्ष झाली आमच्या लग्नाला, पण आत्ता कानाला खडा लावलाय की आता कधी यांना बोलणार नाही की आपण जाऊया फिरायला. आत्ता म्हातारपणी बघूया देव यात्रेला नेतात का, तेवढी तरी इच्छा पूर्ण होईल. आपण एक करूया ना, आज इकडे सगळ्यांच्या साक्षीनी आपण त्यांच्याकडनं वचन घेऊया की येत्या 2 वर्षात 1 वर्षात ते म्हणतील तेवढ्या ह्याच्यात तुम्ही म्हणाल तिकडे तुम्हाला ते घेऊन जातील. मला ना विश्वास आता. देणार वचन? नाही नक्की मी वचन देतो की असं नाही हाताने हात देऊन वचन द्यायचं. मग मी वचन वचन देतो देतो की मी माझ्या बायकोला ती म्हणेल तिकडे, ती म्हणेल तिकडे, ती म्हणेन तितके दिवस, ती म्हणेल तितके दिवस, ती म्हणेन ते कपडे घालून, ती म्हणेल ते कपडे घालून फिरायला नाही. फिरायला नाही. बा. हो
तुमचे मोठे दीर कोण? लहान आहेत. लहान म्हणजे हे सगळ्यात मोठे आहेत. म्हणजे सगळी घरची जबाबदारी ह्यांनी कायम घेतलेली आहे. नाही नाही जबाबदारी घेतली नाही. नाही नाही मोठे म्हणून नाही घेतले कधी. मग कोणी घेतली? माझ्या दिराने घेतले. खरंच आहे? नाही बघूया त्यांचं काय म्हणणं आहे ते. मोठ्या भावासारखा कधी वागलाच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं कुठल्याही प्रसंगात कुठल्याही गोष्टीत म्हणजे मीच मोठा म्हणून कधी त्याच्याशी वागलो. अगदी व्यवहाराचं म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी म्हणा, अगदी त्याच्या नाटकांपासून सुरुवात झाली तर व्यावहारिक ज्ञान किंवा व्यावहारिकपणा त्याच्यात नव्हताच किंवा त्याच्या रक्तातच नाही आहे. तो प्रयोग करायचा पण तो जो व्यावहारिकपणा लागतो, जो त्यातला त्या प्रयोगाचं मानधन किंवा त्या गोष्टी ह्या कधी मागण्याचं म्हणजे म्हणतात ना त्यांनी ते व्हायचंच नाही किंवा तो मागायचाच नाही. त्याच्यात मग मध्ये मध्ये आणि मग जॉब पण म्हणजे दुकान होतच चाललेलं, मग जॉब प्रायव्हेट काही करून बघितले. याचं कसं असायचं मग तिथे कुठेही गेला प्रायव्हेट जॉबला तर तिथे मग हा काहीतरी एकदा संध्याकाळी येताना याच्या रस्त्यात आडवा साप गेला याच्या. तर त्यांनी असं वहिनींना वगैरे सांगितलं की असं असं मी आज येत आहे ना, असं की साप गेला जंगल किंवा ते लांब आहे किती किंवा काय भाग आहे असं त्याला तो त्रास सांगायचा किंवा सांगायला लागायचा. आणि आम्हाला मग ते हळूहळू त्या गोष्टी जाणवायला लागल्या की कसं हा जॉबला जातोय त्या गोष्टी तिकडचे त्रास सांगतोय, नाटकाला जातो नाटकांच्या दौऱ्यावर जातो किंवा नाटकासाठी कुठे जातो तिथे काय काय त्रास होतो हा कधीच नाही सांगत. म्हणजे आम्हाला काय प्रश्न पडला तेच जर त्याचा नाटकाचा प्रयोग असतं त्या ठिकाणी आणि बाजूनी वाघ जरी गेला असेल तरी त्यांनी ते सांगितलं नसतं. मग असं आम्हाला जाणवलं की हा नाटकाव्यतिरिक्त किंवा ॲक्टिंग व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. म्हणून तिथपासून तो एक आहे कानाला खडा लावण्या मागण्याचं कारण आहे की ह्याला आता याच्याशिवाय मी काहीच सांगायचं नाही. आतापर्यंत आपण ज्यांना पडद्यावरती पाहिलं त्यांना आपण आता प्रत्यक्षच भेटूया. मी आमंत्रित करतो श्याम कदम यांना. भाऊंचे भाऊ, तुम्ही ते आता सांगितलं की ते जबाबदारी टाळायचे वगैरे, म्हणजे नेमकं काय म्हणजे त्याला कसं आता ह्या क्षेत्राचीच आवड किंवा ह्या क्षेत्रात किंवा कोणत्याही प्रकारचं ॲक्टिंग तेच डोक्यात असायचं त्याच्यामुळे त्याला कुठले बाकी इतर घरची कामं म्हणा किंवा इतर कोणतीही सर्व्हिस किंवा काय याच्यात जास्त लक्ष नसायचं. कोणी त्याला अशा कुठल्या जॉबसाठी नेलं एखाद्या म्हणजे जिथे कडकपणा हवा थोडा म्हणजे कुठे असं म्हणजे काही त्यांनी करून बघितलं का? प्रसंग होता की त्याच्या एकदा मित्रांनी त्याला जे लोन वेगवेगळ्या प्रकारचे लोन जे आपण क्लिअर करतो असे मुलं निवडतात काही की लोन क्लिअर करण्यासाठी म्हणजे वसुली अधिकारी किंवा त्या प्रकारचे वगैरे. तसं एका मित्रांनी त्याला त्या जॉबसाठी घेऊन गेला होता आणि साहेबांनी त्याला सगळं विचारलं की करशील का, अशा पद्धतीचा जॉब आहे, मग ते तुला जमेल का? आता आम्हाला ते करू शकतो मी. मग ते म्हणाले मग एक काम कर, हा मित्र जो आता तुझा आहे त्याच्या एक कानाखाली मार. आम्हाला ते नाही करू शकत. नाही ना ते नाही जमलं मला तशी कामच जमली नाही मला. तुमचं स्वतःचं दुकान होतं ना? नेहमी म्हणतात ना की कलाकारांनी एखादा जेव्हा भूमिका करतो तेव्हा आजूबाजूला जे काय बघतो त्या निरीक्षणात त्याला आहे. तर तिथे तुम्ही काही निरीक्षण केलं त्याचा तुम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काही फायदा झाला का? हो म्हणजे तसं सकाळी समजा मला प्रयोग असेल तर मी सकाळी असायचो, नंतर हा बसायचा. आम्ही तसे बसलो असं सेम दिसायचो चेहरा अजूनही. म्हणजे दुकान कसलं होतं? आपले पान सुपारी बरं 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 असे सगळं गादी असते ना ते पानाची गादी, त्यामुळे पटकन गिऱ्हाईक पानं दिली. तर मला एक स्टोरी जो सांगून सकाळी गेलेला आहे की मी येतो संध्याकाळी किंवा काय, तर ती कंटिन्यू ह्याच्याकडे करायचा. त्याला वाटायचं तोच मीच. आणि एक जो माणूस याचा पान घ्यायला तर तो मला नंतर कळायला लागला की हा खूप गप्पा मारताना जरा पान द्यावा. तर त्या फुकट ते काय त्याचे पैसे नाही, मग मी त्याला पान देऊन आपला गप्पा मारत बसायचो. ही सुपारी, हे चुना, हा. तर ते बोलता बोलता त्याला ना तो एक वाक्य करायचं, जास्त दिलं की असं त्याचा एक आवाज निघायचा. तर त्यासाठी तो आवाज ऐकण्यासाठी मी भरपूर टाकायचो. चुना बत असं करता करता ते एक कॅरेक्टर कधीतरी अशी ऑब्झर्वेशन केली आहेत कॅरेक्टर काय काय जी काय आली समोर त्यांची, तेवढं मनोरंजन व्हायचं माझं. तुम्ही मगाशी एक गाणं गायलं, फार छान गाता. असाच एक आवाज तुमच्या आम्ही भेटीला आणतो, जरा गाणं ऐकवा बरं. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. ना कोई है ना कोई था,
हवा. सगळं कुटुंब एकत्र. मग आता कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय. खूप म्हणजे ॲक्च्युली इमोशनली ते जे मिळत नाही मला एन्जॉय करायला. मी असं ऐकलं की 3-3 वाजेपर्यंत मुलं वाट बघत असतात बाबा कधी येणार म्हणून. ते वाट बघत नसतात, मग ते झोपतच नाही. ते सवय झाली, ते खेळत असतात. म्हणजे रात्री 2ला जरी फोन केला ना तरी ही मंडळी जागी असते. यांना सकाळी शाळेत जायचं असतं तरी यांचं चालूच असते मस्ती. त्यामुळे कधी आमच्या घरी म्हणजे ही इकडची नाही आहे म्हणतो, या ग्रहावरची ती बाहेरची. त्यांना खरं तर अमेरिकेत पाहिजे होते. तुझं नाव काय म्हणा? मृण्मयी. मृण्मयी. मग काय आता काय तुला असेल काय बोलायचं असेल ते बिंदास बोलून घ्या आज. एव्ही मध्ये मी बोललीच. मग हे ऐकूया. पप्पांना आम्ही शॉपिंगला कधी गेलो मॉलमध्ये किंवा कुठेही तर लिटरली लोक अंगावर येतात. हा पण ते प्रेम आहे सगळं आहे, पण जेव्हा फॅमिलीसोबत असते तेव्हाही ते खूप फ्रस्ट्रेटेड होतात कुठे ना कुठेतरी, की इवन असे सगळे अराउंड असतात आणि मग आमच्यासोबत ते गेम झोनमध्ये जाऊ नाही शकत. कुठेही आम्हाला कपडे घ्यायचे तरीही नाही होत त्यांना. असंच किस्सा आमचा माझ्या बोर्ड्सच्या वेळी झालेला. मी बोर्ड्स देत होती आणि मला ते सोडायला आलेले आणि नेमकं त्या दिवशी मी बोर्ड्सना जायला आणि त्यांना सगळे लोक पूर्ण त्यांना सर्कल करून पकडलेलं की मला ऑटोग्राफ पाहिजे, फोटो पाहिजे वगैरे. आणि मग मलाही नेमकी बोर्ड्स देताना त्यांना बेस्ट ऑफ लक किंवा मला निदान त्यांचे विशेस पण घेता नाही आले, ब्लेसिंग्स नाही घेता आले. त्याच्यानंतर आता कानाला खडा आहे की त्यांना कुठेही घेऊन जायचं नाही आहे. मी एकटी जाईन बोर्ड्सना वगैरे नेक्स्ट टाईमपासून. घरातून विश घेऊन जाईन पण परत त्यांना घेऊन कुठे जाणार नाही. त्यांचं इमोशनल सगळ्या गोष्टीत मी आहे. म्हणजे ते ओरडतात पण आत्ताही ओरडतात. मी अभ्यास करण्यात खूप आळशी आहे, मला नाही होत. तर मग त्यांना माहिती आहे माझं आता 12th आहे, बोर्ड्स आहेत, पण तरी मी अभ्यास नाही खेळत. मी गेम खेळते, मी मस्ती करते, मी पिक्चरला जाते, त्यांना बोलून जाते, पण तरी ते येऊन अभ्यास करायचा आहे, अभ्यास कर. मग त्यांच्यासमोर मी अभ्यासाला बसते आणि ते नसतात तर नाही बसत, हेही त्यांना माहिती आहे. तरी पण ते लाईक ठीक आहे करेल ती, पण निदान अभ्यासात का होईना मी तुमच्यावर गेली आहे. मग काय काय राहून गेलाय अजून काय? नाही, सगळ्या गोष्टीत आम्ही खूप सिमिलर आहोत. म्हणजे वागणं झोपणं पण मलाही खूप आवडतं, त्यांनाही आवडतं. आणि आम्ही खूप लेझी आहोत तसे, पण ते खूप हार्डवर्किंग आहेत आणि ते ॲक्च्युली मला कुठेतरी ते घ्यायचं आहे. आज ते कुठे गेले तुमच्याबरोबर तरी 100 लोक त्यांच्या सह्या घेतात, 1000 लोक त्यांचे फोटो काढतात, परंतु ते करण्यासाठी, ते मिळण्यासाठी त्यांनी किती कष्ट केलेत त्याचा तुम्ही विचार पण करू शकत नाही. दिवस रात्र इकडे तिकडे खूप 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 कष्ट केलेत त्यांनी, खूप कष्ट केलेत त्यासाठी. नाही आणि सतत बाहेर असतो ना त्यामुळे मला ह्यांची काळजी खूप असते, पोरांची. खरं म्हणजे मी आता जे करतोय ते मला मिळालं, देवाने दिलं की चला मला आवडतं क्षेत्र दिलं, पण आता यांच्यासाठी जे काय धावपळ करतोय ती यांच्यासाठी. आणि आहे देवाच्या कृपेने आणि झी मराठीची कृपा एवढी आहे की त्यांनी अख्खं आमचं कुटुंब आणि घरं प्रत्येकाची केली आहेत. त्यामुळे त्यांचे आभार आणि त्यांची कृपा आहे, बाकी काय. आपण सगळे इथे आलात त्याबद्दल आपले आभार आणि मी विनंती करतो की आपण समोर स्थानापन्न व्हावं. तुम्ही व्यावसायिक नाटकं केलीत, मालिका केल्यात, किती 200, 300, 400 कलाकारांबरोबर तरी काम केलं असेल आतापर्यंत कमीत कमी विविध. त्यातल्या काही कलाकारांना तुमच्यामुळे हे काम करताना किती मानसिक त्रास झाला आहे हे तुम्ही नाही सांगितलं तरी ते सांगतील. आपल्याकडे ख्यातनाम आणि ख्यातकीर्त आणि अत्यंत नामांकित अशी एक अभिनेत्री आहे, ती इथे येणार आहे. तिने तुमच्याबरोबर खूप काम केलं आहे, खूप त्रास झाला आहे तिच्या डोक्याला आणि एकदा तिला ते बोलून टाकायचं आहे. आपण तिला बोलूया. तुम्ही ओळखा बरं. काय रे भावड्या? हा अरे भावड्या अरे तो आली की भावड्या म्हटलं तर लगेच त्याने ओळखलं. नाही आता वेळ नाही तर फटाफट 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 फटाफट.
ह्याच्याबरोबर स्किट परत करायचं नाही, हा कानाला खडा मी ऑलरेडी लावलेला आहे. खूप पूर्वी. हा म्हणजे फू बाय फू सीझन 5 ला हा माझ्याबरोबर होता, 6 ला माझ्याबरोबर होता, 7 ला माझ्याबरोबर होता. पण कधीही हा माणूस रिहर्सल करायचा नाही. ह्याला असं हलवायला लागायचं, बावड्या उठ ना रिहर्सल करूया, आणि हा फक्त झोपलेला असायचा, हा फक्त घोरत असायचा. त्यामुळे मला तर इतका त्रास झाला याच्यावर काम करताना की बाप रे बाप. एक आमचं स्किट होतं ज्याच्यात हा खुनी दाखवलाय आणि मी वकील, म्हणजे हा खुनी आहे असं मला वाटायचं. खरं तर उलट असं तर जास्त. तर त्याच्यात असं होतं की एका स्पेसिफिक वाक्याला ह्याला प्रत्येक वेळी गाणं गायचं होतं. अंधेरी रातों में सुनसान राहो पर. तर ह्याला ते काही केल्या ते गाणं आठवायचं नाही, कारण 3-4 वेळा ते गाणं होतं आणि तू प्रत्येक वेळी कसं मला आठवेल, तू काहीतरी ऍक्शन कर ना. मग पण एकच गाणं आठवायचं होतं ना 4 एकच वेळेला. गाणं, पण त्याला क्यू होते ना, ते लक्षात कोण ठेवणार, एवढा त्रास कोण घेणार. मग तो भाऊ कदम कसला, मग तू अंधेरी अभि शहनशाह शहनशाह असं कर. असं तुम्ही बघितलं तर त्या प्रत्येक वाक्याला मी तेव्हा मी म्हणायचो. ऐका हे बघा हे बघा असं 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 करून की मी मग त्याला क्यू द्यायची, अंधेरी मग तो गाणं म्हणायचं. खरं सांगायचं ना तर भाऊ बरोबर काम करणं ना ही एक पर्वणी आहे. कारण आपण रिहर्सल करतो, आपल्याला ना आता पुढचा माणूस काय करणार आहे, किंवा समोरचा आर्टिस्ट काय रिॲक्शन देणार आहे हे माहीत असतं रिहर्सल करून करून. पण भाऊ बरोबर ना मी एक शिकले की प्रत्येक रिहर्सलला ना भाऊ काहीतरी वेगळं करतो. त्यामुळे असं होतं ना की अरे हे पण करू शकतो, अरे हे पण करू शकतो. त्यामुळे मी ना सतर्क असायची. पण मला एक त्याच्यामुळे बरं झालं की आपण काम करताना समोरचा आर्टिस्ट जर कुठे हल्ला तर त्याचं कसं सावरायचं हे खरं तर मला भाऊकडनं शिकले. त्यामुळे थँक्यू. पण म्हणजे विनोदी अभिनेते बरेच आहेत, हो खूप विनोदी खूप, अभिनेते खूप, आहेत. हां. परंतु रहस्यपूर्ण विनोदी अभिनेता हा हे हा मला वाटतं भाऊ कदम हा भाऊ. पहिले एकमेव असतील आतापर्यंतच्या इतिहासातले. त्यामुळे आज आपण त्यांना रहस्यपूर्ण विनोदी अभिनेता अशी पदवी द्यायला काय हरकत नाही. हरकत नाहीये. सुप्रिया, तू इथे आलीस, आल्याबद्दल आभार. आणि मी तुला विनंती करतो विस्तार. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी व्यावसायिक रंगभूमीवरचा तुमचा पहिला दिग्दर्शक काय म्हणतोय जरा बघूया आपण. मिस्तो दादा कोणत्याने आज रामवर केलेला वसंत सबनीसांचा मानस पुत्र, रसिकांची विच्छा पुरी करणारा विच्छाचा हवलदार. असा हवलदार करणारा 2003 साली जो गायब झाला तो आजपर्यंत मला मिळालेला नाही. मला सांगतो आता कुठे तो 9-9:30 वाजता मला टीव्हीवर जी मराठीवर दिसायला लागलेला आहे. अरे लय लोकांच्या कंप्लीट आलेले 9-9:30 ला घरी येतो आणि आम्हाला छळतो. नको करतोय म्हणजे हसत तो हा भाऊ कदम. म्हणजे भाऊ कदमला बघितलं आणि हसला नाही असा मराठी माणूस नाही. त्या बऱ्याच वर्षांनी भाऊ कदम सापडणे. भालचंद्र उर्फ भाऊ कदम यांचे व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले दिग्दर्शक, तुमचं स्वागत असो. थँक्यू. दोन कलावंत शक्यतो एकमेकांशी बोलताना तोंडावर बरं बोलतात आणि मागे तुम्ही काय म्हणाल त्यांच्याबद्दल, तोंडावर आणि मागे दोन्ही? म्हणजे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण भाऊ कदम हे असं व्यक्तिमत्व आहे त्याच्या मागे पण कोणी वाईट बोलणार नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. कारण याच्या आधी वाचनामध्ये अजातशत्रू हा शब्द बऱ्याच वेळा वाचला होता, पण अजातशत्रू माणूस कसा असतो ते भाऊकडे बघून मला कळलं. थँक्यू सर. बरं, पण तरी सुद्धा एखादी गोष्ट तर अशी घडली असेल की तुम्हाला वाटलं असेल कानाला खडा बाबा भाऊ. अगदी प्रामाणिकपणे सांगितलं, लोक माणसांना बघून जे स्वभाव बघून कानाला खडा लावतात की आपण याच्यावर आता असं काय कोणी तसं वागू नको. पण भाऊला बघून मला असं वाटतं मी कानाला असा खडा लावला, मी माझ्यात बदल केला. म्हणजे भाऊ असं व्यक्तीमध्ये असा कलाकार आहे की त्याला बांधून ठेवणं अशक्य आहे. एवढीच वाक्य बोल, एवढंच कर, एवढंच मुवमेंट कर असं सांगून विशेषतः आपण नाटक बांधतो बऱ्याच वेळेला. पण भाऊ हा असा कलाकार आहे जेवढं काम करताना मला कळलं की नाही ह्याला जर बांधून ठेवलं तर हा अवघडल्यासारखा होईल. आणि मग मात्र भाऊला मी मोकळीक दिली आणि मी कानाला खडा लावला की भाऊ असो की भाऊ सारखा जो कलाकार जो असा फ्रिकआउट काम करतो त्याला आपण बांधून कधी ठेवायचं नाही, हा विसरतो. हे नंतर आम्हाला कळायला लागलं. पण प्रेक्षकांचा गोंधळ असा व्हायचा की नाटक संपलं तर लोक विचारायचे
तो बाजूचा कलाकार विसरला काय, भाऊनी सांभाळून घेतलं ना. अरे म्हटलं नाही, भाऊनी सांभाळून नाही, त्यांनी सांभाळून घेतलं, भाऊ विसरला. नाही खरंच मग मी आता विसरलोय तर ते एक्सप्रेशन तसेच ठेवायचे. अच्छा अच्छा, हा हा. हा, ते म्हणजे आपण विसरलो नाही असे. हा विसरलो नाही असं. अच्छा, हा. मी नाही त्यातला. ते शाळेपासूनच मला वाटतं कदाचित. हो, कारण मला काही प्रश्न विचारले टीचरनी, काही आता मला माहिती आहे अभ्यास केला नाही, पण एक लक्षात आलं होतं आपण चेहरा असा कॉन्फिडन्स दाखवायचा की मला येत आहे. पण ते मला येत नसायचं खरं तर. आणि एकदा झालं तसं, मी करून बघितलं तर मला नाही विचारलं, बाजूला कुणीतरी विचारलं, तर ते मला वाटलं ही कंटिन्यू ठेवायला हरकत नाही. मग एवढ्या वर्षांची ही तपश्चर्या आहे. एवढं उत्तर सापडलं. संतोष पवार, आपण इथे आलात आणि आपल्या एकेकाळच्या शिष्याला आज या अशा अत्यंत लोकप्रिय असं कलाकार म्हणून पाहिलं. मी समजू शकतो तुम्हाला काय आनंद झाला असेल. मी माझ्या गुरूंना असा आनंद कधी देऊ शकलो नाही. आपण इथे आलात त्याबद्दल थँक्यू. तर आता प्रायोगिक रंगभूमीवरचे तुमचे एक दिग्दर्शक तुमच्याबद्दल काय म्हणतात ऐकूया आपण. भाऊ रिहर्सलला आल्यानंतर जेव्हा मला कळलं की घरी याच्या नाटक करण्यावरून वाद होतात, तेव्हा मी भाऊ रिहर्सल संपल्या भाऊला म्हणायचो, भाऊ निघ, तू निघ. हा घरी वेळ देत नाही, हा बायकोला वेळ देत नाही, मुलांना वेळ, मुलगी झाली होती त्याला त्यावेळी, मुलीला वेळ देत नाही आणि इतर कुठल्याही जबाबदाऱ्या घरातल्या मध्ये लक्ष घालत नाही. हे लक्षात आल्यानंतर मला दिग्दर्शक म्हणून त्याला रिहर्सलमध्ये जास्त वेळ थांबवायचं गिल्ट यायला लागलं. आणि मला असं वाटायला लागलं की नाही, हा माणूस लवकर घरी जायला पाहिजे. ते याची रिहर्सल संपल्यानंतर मग मी त्याला सांगायचो की भाऊ जा आता, तुझं झालंय तू जा. तो आडेवेडे घ्यायचा, पण तरी म्हणायचो नाही नाही तुझं झालंय तू जा. असं करून त्याला पाठवल्यानंतर मला एक समाधान मिळायचं की येस, नाही कमीत कमी या बाबतीत मी काहीतरी अशी गोष्ट केली आहे की जी भाऊच्या घरच्यासाठी योग्य आहे. पण काही काळानंतर ती गोष्ट मी करायचं पूर्णपणे बंद करून टाकलं आणि कानाला खडा लावला आणि ठरवलं की यापुढे भाऊला लवकर जा म्हणायचंच नाही. का सांगायला येतो रे भाऊ. तुमचं बोट पकडून हा रंगभूमीवरती आला. पहिल्याच नाटकाच्या तालमीला त्याला मिळणारी सवलत बंद केली गेली. हे असं काय झालं, काय काय केलं काय त्यांनी? तर दिग्दर्शक म्हणून माझ्याकडे जेव्हा आला तेव्हा त्याआधी थोडंसं मला घरचं माहिती होतं. त्यानंतर एक अशी वेळ आली की जेव्हा भाऊला घरून बंधन आलं की नाही, कुठली जबाबदारी घेत नाहीस तर काहीतरी केलं पाहिजेस तू. तर आता नाटक बंद, तू काही पैसे मागत नाहीस, काही नाही. त्यानंतर मग ते घरची परिस्थिती मला कळल्यानंतर मी थोडीशी घरी जाऊन विनंती केली की एवढा टॅलेंट असलेला माणूस आणि असं, तर त्यांनी विनंती मान्य करून काही कालावधी त्याला दिला. आणि अशा कालावधीत तो माझ्याकडे रिहर्सलला आल्यानंतर मला ते डोक्यात असायचं की नाही, याला घरी लवकर सोडूया. आणि मी सोडायचो. रिहर्सल संपायची, हा एक तासाभरापूर्वी गेलेला माणूस, आम्ही फिरून सगळी रिहर्सल करून पुन्हा पोहोचायचो तेव्हा हा कुठेतरी दादरला तिथे तरी दिसायचा आम्हाला. काय नवीन रस्ता चुकले. रस्ता चुकला. तर आम्ही विचारायचो, भाऊ काय रे? नाही, ते गाडींना गर्दी असते ना, एवढ्या गर्दीत कुठे चढणार मी, डोंबिवली खूप गाडी. म्हटलं अरे आम्ही सुद्धा गर्दीत जातो, हजारो माणसं रोज गर्दीत जातात, त्याचं काय. नाही सर तुम्ही बघा, सेंट्रल रेल्वे फार वाईट सर. आणि काही दिवसानंतर मला असं कळायला लागलं की हा नेहमीच तिथेच असतो, घरी जातच नाही. आणि आयदर त्याचा सख्खा मित्र सागर कारंडे किंवा आणखी अन्य तत्सम मित्र यांच्या सोबत गोलमेज परिषद भरवायचा. चर्चा बस. बऱ्याच गोष्टींची चिंता त्याच्या मनात, वैश्विक अशा सगळ्या चर्चा. मग आता चर्चा काय? तेव्हा काय खरं तर ते हे कारण होतंच, म्हणजे कधीतरी भेटलो. माझा प्रॉब्लेम हा होता ट्रेनचा, की गर्दी असायची तर मी चढायचो नाही. त्याचं कारण मी एकदा म्हणजे म्हणतो ना आपण कानाला खडा, तर एकदा ट्रेन
निघत होती, जस्ट अशी सुटत होती आणि तेवढ्यात मी छत्री पण हातात होती माझ्या आणि पकडायचं होतं दरवाजा. तर तो पकडता नाही आला. मी पडलो. तर मी थरथर कापायला लागलो. लोक सगळी जमा झाली. म्हणते काय घरी कोण वाट बघत नाही का, काय रे हे काय. तो खूप घाबरलो आणि ते कसं म्हणजे घरी जाईपर्यंत तेच होतं. तेव्हापासून मी खडा लावला की नाही आता चालती ट्रेन काय सुरू असलेली पण नाही पकडायची. पण नंतर गर्दीमुळे मी खरंच टाळायचो जायला. म्हणजे मी तिथेच असायचो दादरला गप्पा मारत मित्रांबरोबर आणि मग नाही शेवटची पकडायचो. गर्दी कमी होईल तशी त्यात घुसायचो आणि जायचो. एक रहस्यप्रधान विनोदी कलावंत तुमच्यामुळे रंगभूमीला आणि चित्रपटसृष्टीला आणि दूरदर्शन माध्यमाला मिळाला, तर त्याबद्दल तुमचे आभार. मी तुम्हाला विनंती करतो की आपण थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. सगळं आपलं इतकं सगळं बोलणं झालं. आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले, अनेक कठीण प्रसंग आले, चांगले दिवस आले. पण अशी कुठली तरी परिस्थिती कधीतरी आली असेल की ज्याच्यावर तुम्हाला वाटलं असेल की आपण कानाला खडा लावूया? हो, ती परिस्थिती आली होती जेव्हा माझे वडील अचानक गेले आणि सगळी जबाबदारी आली आमच्यावरच. आता अख्खं घर सांभाळायचं, सगळ्याच गोष्टी होत्या. म्हणजे आज मला त्यांची आठवण खूप येते की आज ते नाही आहेत. म्हणजे आज सगळं आहे, माझी फॅमिली आहे, आई आहे. म्हणजे ती आई असताना तिचं महत्त्व कळतच आहे, पण वडील नसताना जे जाणवत आहे ना पोकळी, ती कधीच भरून निघणार नाही. म्हणजे त्यांनी मारला असेल त्यावेळी, खूप मला वाईट वाटलं असेल की हे असं का करतात, मलाच का बोलतात किंवा, पण आज त्याचा अर्थ कळतोय मला की, आणि ते म्हणजे स्वतः बाप झाल्यानंतर मी ज्या अपेक्षा त्यांच्याकडून करतोय, त्यांनी तसं करावं, शिकावं, व्यवस्थित अभ्यास करावा, समाजात चांगलं वागावं. आज सगळं आहे. मी म्हणजे नाव आहे, मला खूप कौतुक करतात लोक आणि ते कौतुक बघायला बाबा नाही आहेत. कधी होतं की आजोबा बघतो मुलं आता म्हणजे नातू नातवंड अशी फॅमिली बघतो तेव्हा मला आठवतं, वडिलांची आठवण येते, पण नाही रडू शकत, नाही व्यक्त होत मी कुठे. जेव्हा जेव्हा एखादं बक्षीस मिळतं किंवा कोण कौतुक करतं, आज या ठिकाणी या मंचावर, ते खूप म्हणजे त्यांना खूप बरं वाटलं असतं की अरे ज्याला मी मारायचो, ज्याच्यावर माझा म्हणजे हा कसं पुढे होईल ह्याचं, ते आज ते बघायला खरंच पाहिजे होते. पण मी प्रत्येक म्हणजे माझ्या सगळ्या मायबाप प्रेक्षकांना, माझ्या फॅन्सना एवढंच सांगू इच्छितो की मी कानाला खडा लावतो की तेव्हा वडिलांना समजू शकलो नाही. खरं तर समजून घ्यायला पाहिजे होतं आणि आपल्यात खूप सुधारणा करता आली असती. म्हणजे असे ते आज आमच्यात इथे असते माझ्याबरोबर. त्यांना ते स्वप्न नाही मी त्यांचं पूर्ण करू शकलो, ती खंत आहे. आणि आज बाप झाल्यावर सुद्धा ते मला प्रत्येक वेळी वाटतं की बाप काय असतो ते मला बाप गेल्यावर कळलं. ते तुम्ही कधीच जाणून घेऊ नका. मुलांशी बोललं पाहिजे, मुलांशी डिस्कस केलं पाहिजे. आणि ही त्रुटी मी कायम लक्षात ठेवली, ते मी पूर्ण केलं नाही. वडिलांचं कधी मित्र झालो नाही, कधी त्यांच्याशी नीट बोललो नाही, सतत घाबरत राहिलो. तर असं घाबरत राहू नका. वडिलांशी बोला, त्यांना मित्र करा, आपलं सगळं सुखदुःख सगळं त्यांना सांगा. तर मी असा खडा लावतो कानाला की ही चूक माझ्याकडून झाली, ही माझ्याकडून झाली, तशी तुमच्याकडून होऊ देऊ नका. बस. हा सगळं कुटुंब इथे आहे. तुम्हाला जे काही म्हणायचं होतं ते म्हणून
म्हणून झालं खरंच, पण काय होतं शेवटी काळ हे सगळ्या गोष्टींवरती एक औषध असतं. आज सगळे तुम्ही एकत्र आहात, सुखात आहात. या निमित्ताने कुठलं एखादं छानसं गाणं या आजच्या तुमच्या स्थितीला तुम्हाला योग्य वाटतं, म्हणावंसं वाटतं? मी आधी कुटुंबाला सगळ्यांना बोलवतो की त्याने यावं. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर. आजपर्यंत भालचंद्र उर्फ भाऊ कदम याला तुम्ही पाहिलत टीव्हीवरती वेगवेगळ्या विनोदी भूमिका करताना, परंतु आज तुम्हाला पाहताना लक्षात आलं असेल की तो विनोदी असला तरी तो विनोदी नाही. त्याच्या मागचा एक वेगळा साधा सरळ सोट स्वभावाचा माणूस तुम्हाला जास्त भिडतो, तुम्हाला जास्त पटतो, नाही का? तर अशा अनेक कलाकारांचा आम्ही वारंवार तुमच्या भेटीला येणार आहोत. पार्ले बेक्समिथ मारी सह प्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स नेरोलॅक हेल्दी होम पेंट्स आणि क्लिनिक प्लस शॅम्पूच्या पुढच्या भागात. तोपर्यंत